आणि पुण्यामध्ये घडलेल्या अपघातासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येते। कल्याणनगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल्स बदलणाऱ्या ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना या प्रकरणी अटक झाली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर असे 2 डॉक्टरांचं नाव आहे। अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी संबंधित अल्पवयीन मुलाला आणलं गेलं होतं, त्याच वेळेला सॅम्पल बदललं गेलं। ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अगरवालचा फोन डॉक्टर तावरेला आला होता, हे कॉल रेकॉर्ड्सवरनं उघडकीस आलंय। आणि मग पुणे पोलिसांनी कारवाई केली। रक्ताचे नमुने पाहिल्यावरती पहिल्या रिपोर्टमध्ये मुलगा दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। दुसऱ्या रिपोर्टमध्ये सुद्धा दारू न प्यायल्याचं दिसलं। पोलिसांनी अखेरीस या मुलाच्या कथित सॅम्पलची आणि अजय अगरवालची DNA चाचणी केली। त्यामध्ये हे सॅम्पल मुलाचे असल्याचं आढळलं नाही आणि मग डॉक्टरांचं बिंग फुटलं। या 304 जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, ऑब्टेनिंग ग्रॅटिफिकेशन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे। जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली। एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे। त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।